परं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। सकलभूतलकलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनवृत्तिबोधकारकमिदं शास्त्रं श्रीस्मरणकण्डिकानां देयम् अस्य मूलग्रन्थकर्तार श्रीसर्वज्ञदेवास्तदुत्तरग्रन्थकर्तार श्रीगन्धर्वदेवाः प्रतिगन्धर्वदेवाः तेषां वचोनुसार मासाद्य अमितगत्याचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जयतु शासनं वन्दे विद्या वन्दे सन्मती सागरम्। सिद्धानत्वारादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां पूर्वं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के परम पूज्य आचार्य सकल अमित गति आचार्य की, परम पूज्य चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये विनयाधिकार आपल्याला सांगितला होता आणि त्याच्यामध्ये शंकादी जे 8 दोष आहेत त्या दोषांचा त्याग करून उपगुण आदी गुणांमध्ये भक्ती आदी करणे, जी भक्ती सम्यक्त्वामध्ये उद्यम म्हणजे उद्योत करणारी असते अशा भक्तीला विनया सम्यक्त्व विनय सम्यक्त्वाप्रती विनय असं म्हटलेलं आहे असं सांगतात। आज ज्ञान विनय बघायचं आहे। ज्ञानियो विनय काले विनये वक्रहे मत बहुमानेन प्रहृत्यां व्यंजनेर्ते द्वेष्टदा। ज्ञानियो विनय काले विनये अवग्रहे मत म्हणजे ज्ञानींच्या प्रती विनयभाव असला पाहिजे। काय असला पाहिजे? विनयभाव। आणि तो कसा असला पाहिजे? विनय अवग्रहे मत, विनय अवग्रह बहुमाने बहुमान अनप काल परत अनपवृत्त्याम अनपवृत्त्याम म्हणजे इथं बहुमान झालं। अनपवृत्त्या म्हणजे अनिन्नव आणि त्या ठिकाणी
व्यंजन अर्थ द्वये म्हणजे या दोन्ही व्यंजन आणि अर्थ उभय अशा प्रकारे अष्ट प्रकारचा विनय आहे जो तुम्ही रत्नत्रयाची पूजा करताना करताय. अष्टविध सम्यक ज्ञानम म्हणता येईल. अष्टांग सम्यक दर्शन, अष्टविध सम्यक ज्ञान, त्रयोदश सम्यक चारित्र्य, ते 8 विधी या ठिकाणी सांगितल्या. याच्या पूर्वकच भगवंतांची म्हणजे सुरताची जिनवानीची पूजा अर्चा श्रद्धा करायला पाहिजे. तो विनय आहे या ठिकाणी असं सांगितलं. श्रुत एवं श्रुतवाणों की विनय काल अवग्रह बहुमान अन्निन्नव व्यंजन शुद्धि अर्थ शुद्धि और उभय शुद्धि, ये 8 प्रकार की ज्ञान विनय है. विनयचा अर्थ काय की जिनवानीचा किंवा जी ज्ञानी लोक आहेत त्यांच्याप्रती मनामध्ये अनादर भाव येता कामा नये. जिनवानी उचलून ठेवताना, जिनवानी ठेवताना घेताना आपले हात स्वच्छ आहेत काय, धुतलेले आहेत काय, आपल्या अंगावरची कुठली आपण जिनवानी काय, सगळ्या जिनवानीमध्ये जिनेंद्र भगवंतांचं वचन आहे. ठीक आहे, सिद्धांतशास्त्र उच्च आहेत अमुक, पण प्रत्येक वेळेला आपण जिनवानी घेताना ठेवताना आपल्या अंगावरचे कपडे, आपल्या हात शुद्ध आहेत का, आपल्या त्या नाभीच्या खाली कमरेच्या खाली ती जिनवानी घेऊन चाललोय का, जिनवानीतला ठेवताना इतकं काळजीपूर्वक करायचं असते ना की जिनवानी खाली पडेल का, जिनवानी आदांतरी ठेवलोय का, ह्या सगळ्या गोष्टींचा विनय आणि आदर असला पाहिजे. तरच हे ह्या गोष्टी आहेत, नाहीतर नाहीत. लक्षात ठेव. कारण जिनवानी पुस्तक नव्हे, जिनवानी पुस्तक नव्हे, ते आमच्या आत्म्याचं अस्तित्व आहे. लक्षात ठेव. आमच्या धर्माचं अस्तित्व आहे, आमच्या जीवनाचं अस्तित्व आहे. त्याला किती, त्याच्याबद्दल किती आस्था पाहिजे. रत्नाची प्रतिमा किंवा रत्नाची एखादी वस्तू आमच्या घरातली जेवढी मूल्यवान असते, जेवढी त्याच्याबद्दल ठेवताना घेताना करताना मी काळजी करतोय, त्याची सुरक्षेची विचार करतोय, तेवढी सुरक्षा जिनवानीप्रती असली पाहिजे. तेवढा विनय जिनवानीप्रती असला पाहिजे. तर तो जिनवानीचा आमच्या मनामध्ये आणि तर ज्ञानावरण कर्माचा क्षोभशम होणार आहे. काय होणार आहे? ज्ञानावरणी कर्माचा क्षोभशम होणार आहे, नाहीतर होणार नाही. आज बास्केटमधनं जिनवानी या लागली, पिशवीतनं या लागली. ती पिशवी खाली असं लोंबकळत असते, किमान काकेमध्ये अडकवलेली तरी पाहिजे, किमान असं हातामध्ये छातीबरोबर हृदयाबरोबर धरलेली असेल तर ठीक आहे. पण खाली घेऊन या लागलो, धवलासारखे ग्रंथ पायात चप्पल घालून लोक घेऊन फिरू लागले. ज्या दौलाला भगवंतांच्या स्वरूप मान्यता दिली जाते, सवळ्यातलं चप्पल असते असं म्हणतात, ते कसलं असते काय अजून आम्हाला कळलं नाही. आणि आम्ही पण त्या सहजतेमध्ये, त्या म्हणजे सामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही पण इतकी वाहत चाललो की आम्हाला पण त्याच्याबद्दलचा विनय. माताजी एक विद्वानांना मी बघितलो, विद्वानांना म्हणतो, सामान्य जे विद्वानांना जिभीची तुकी, जसं नोटा मोजतात नोटा. आमची आजी आणि आमचे वडील
पैसे मोजताना जरी थुकी लावलो तरी आमचे वडील मला मारत होते. अरे ती लक्ष्मी आहे, त्याच्यावर आपलं पोट भरतंय, ते आपल्याला खायला घालते, त्याला आपण थूक लावून पैसे मोजायचे नसतात, पाण्यानं हात लावायचो. म्हणजे नोटांना सुद्धा थुकी लावणं, त्या लक्ष्मीला, पोट भरणाऱ्या लक्ष्मीला थुकी लावणं म्हणजे आमच्या घरात आम्ही लहानपणी असताना आम्हाला ती चुकीचं म्हणत होते. ही तर आत्म्याचं स्वरूप समजावून देणारी लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, जिनवानी आहे. आणि शहाणी लोक जी रोज स्वाध्याय करणारी लोक आहेत, ती लोक जिभेवर हात फिरून जिनवानीची पानं पलटतात. म्हणून काही लोकांना कटू वाटेल, पण सांगतो अति विद्वान असतात ना, त्यांची समाधी कधी होत नाही. याचं कारण काय? याचं कारण शनी जिनवानीला एक सामान म्हणजे ज्ञान झाल्यानंतर कसा अहंकारात बोलतोय बघा आम्ही. ज्ञान झाल्यानंतर किती अहंकारात आम्ही बोलतोय. ते तत्वार जर मला पाठच आहे, जाता जाता म्हणतोय ते तत्वार सूत्र शिकवायचं, डाव्या हाताचा मळ आहे माझा. अरे तत्वार सूत्र आहे, ती जैन समाजाची गीता आहे. तुम्हाला पाठ आहे, तुम्हाला त्याचं सगळं येतंय, सगळं होतंय, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की ते ज्ञान सामान्य आहे. काल मला कोण सांगत होतं क्षमासागरजी महाराजांच्याबद्दल. हां, ते बोबणाचा तेजपाल आलते काल दर्शनाला. त्यांची माझी काहीतरी चर्चा चालली होती. त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं, शंका समाधान सगळ्यात पहिली व्यवस्था क्षमासागर महाराजांनी घडली, पूज्य क्षमासागर महाराजांनी. आणि त्यांना कोणतेही प्रश्न विचारले की त्यांनी असं फट करणं उत्तर देणार. आणि त्यांना इतका अहंभाव झाला की ते त्याचं काय, ते उत्तर काय मी जाता जाता देतो असं म्हणायला लागले. आणि पुढे एक 6 महिने वर्षभर गेले, त्यांना उत्तरच द्यायला येईना. म्हणजे जिभेवर ते त्यांना विसरायचेच ते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी भगवंतांच्या प्रतिमेपुढं आणि जिनवानी पुढं बसून क्षमायाचना केली की माझ्यातला अहंकार, याचं कारण माझा अहंभाव आहे, मला जिनवानीबद्दलचा आलेला अहंकार आहे, आणि भगवान मला माफ करा. आणि मी इथून पुढे जिनवानीचा असा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, मी गर्व करणार नाही म्हणले. तिने भगवंतांची जिनवानीची क्षमायाचना केली आणि शांत भगवंतांच्या पुढे बसून सरस्वती झाप्य घातली तिने. आणि मग पुढं त्यांचा रोजचा रुटीन कार्यक्रम चालू झाला. एक 2-4-6 दिवसामध्ये पहिल्यासारखं व्यवस्थित त्यांना लोकांना समजावून सांगायला याला 5-6 दिवस परत गेले. आणि म्हणून ते सारखं प्रवचनात सांगायचे, विनय, देव, शास्त्र, गुरु यांचा विनय फार महत्त्वाचा आहे, यांचा विनय फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अहंभाव येता कामा नये. आणि म्हणून हे सगळं होतंय. माझ्यापेक्षा गुरुपेक्षा मला जास्त येतं, गुरुपेक्षा माझी प्रभावना जास्त आहे, जिनवानी काय मला सगळी तोंडपाठ आहे. म्हणून मी काल सांगितलं ना की ज्या जिनवानीचा स्वाध्याय सामुदायिक रूपात आपल्या सगळ्यांचं चालू आहे, ज्या भाषेमध्ये चालू आहे, त्याचंच वाचन करावं, तसंच उच्चारण करावं. आम्ही इथे हिंदीत करत असताना तुम्ही मराठीत, तुम्ही मराठी सामुदायिक पुस्तक असताना मी हिंदी, असं काही नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक साधूंना ज्ञान आहे. मी आहे ना, आहे असं मराठीमध्ये वाचून दाखवू शकतो, व्याकरण न चुकता हिंदीनं. पण नाही, आपल्यापुढे जिनवानी कुठल्या भाषेत आहे आणि ती भाषा आपल्याला येते, पहिल्यांदा त्याचं वाचन व्हावं आणि मग समजावून सांगताना आपण आपल्या भाषेत समजावून सांगावं.
हा विनय आहे. म्हणून सगळ्यांनी, आणि माझं तर वैयक्तिक मत आहे, माझ्याकडं सुद्धा तो आळस व्हायला लागलेला आहे, तो भाग वेगळा, परंतु माझं वैयक्तिक मत किमान साधूंच्यासाठी तुमची जिनवानी तुमचं तुम्ही घेऊन येत जावा. कुठल्या श्रावकांच्या मुलांच्या हातात तुम्ही देत जाऊ नका. कारण नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही बघितलोय, कारण आम्ही आळशी आहे. काय करायचं, आम्ही आता आचार्य झाल्यावर आम्हाला वाटायला लागलं आम्ही मोठं झालोय. पण किमान ज्यांच्या हातात अंगावर पॅन्ट शर्ट आहे, जे सामुदायिकपणे म्हणजे असतात, लघुशंखेला गेलेले असतात, दीर्घशंखेला गेलेले असतात, तशीच कपडे त्या मुलांच्या पुरुषांच्या अंगावर असतात. तसंच आम्ही त्या मुली महिलांना, त्या पुरुषांना, त्या श्रावकांना आम्ही ग्रंथ शास्त्र त्यांच्या हातात देतो. प्रत्येक वेळेला सांगायला लागते, अरे शास्त्र आहे, खाली धरू नको, असं धर. आपण आपल्या गुरूंच्याकडे शिकायला येत असतो ना, त्यावेळी विद्यार्थी म्हणून यायला पाहिजे. मी बऱ्यापैकी 2016-17 पर्यंत मी माझं शास्त्र कधी स्वाध्यायाला जाताना, प्रवचनाला जाताना कोणाला देत नव्हतो. आळस आला काय, अहंभाव आला आचार्यपदाचा माहीत नाही, काय लोकांच्या विनंतीला आम्ही असं म्हणजे भावनिक होऊन गेलो. नाही घेतात असं काही नाही, काय आमच्यापेक्षा ती शक्तिवान आहे तसं नाही, पण आम्हाला काय होतंय, भावनिक होतोय आपण, भावनिक, आणि भावनिक म्हणून त्यांना देतोय. आपली कमजोरी आहे, दुसऱ्यांची कोणाची. माझ्या हातनं कमंडल घेत नाहीत. बरं, मी सांगतोय माझा नियम आहे, मी देतच नाही प्रतिमाधारींच्या शिवाय, अधिकाऱ्यांच्या शिवाय, व्रतींच्या शिवाय. आपला आळस आहे तो, पण तो आळस साधूंच्याकडे असता कामा नये. आपण जिनवानी शिकायला जात असताना, गुरूंच्याकडे शिकायला जात असताना विद्यार्थी म्हणून जर आम्ही गेलो तर ज्ञानार्जन होणार आहे. आम्ही ज्ञानी म्हणून गेलो तर ज्ञानार्जन होणार. म्हणून आमचे आचार्य सन्मती सागर महाराज कायम काकी आम्हाला सांगणार, ज्ञानींच्या सभेमध्ये मूर्ख होऊन जावा, अज्ञानी होऊन जावा, 2 शब्दाचं ज्ञान मिळेल. ज्ञानींच्या सभेमध्ये मला सगळं येतंय म्हणून जर आम्ही गेलो तर आम्हाला ज्ञान अर्जन होत नाही. तो समोरचा व्यक्ती म्हणतोय ह्याला लई कळतंय, कशाला शिकवायचं, जाऊ दे पुढं जाऊया. एखादं उत्तर आपल्याला येत असेल, ऐकायलाय चंद्रकीर्ती सागर महाराजजी, एखादं उत्तर आपल्याला येत असेल तरी आपण त्याचं उच्चारण करायचं नाही. गुरूंच्या विषयी ऐकत बसायचं, दृढता वाढते. आता आहेत की नाही आमच्यात मधी मधी बोलणारे, काय आपला संबंध नसतात, आम्ही आता सांगायचं सोडून दिलो, आणि त्यांच्यापुढे कुठली चर्चाच करायची नाही. आपणच उपेक्षित भाव ठेवायचं, सांगायचंच नाही, आणि त्या लोकांच्या पुढे आपण कुठली चर्चाच करायची नाही, की जेणेकरून आपला पण अविनय होणार नाही आणि त्यांना पण पाप लागणार नाही. आम्हाला आमच्या अविनयाची भीती नाही, पण समोरच्यांना किती पाप बांधून घ्यायला लागलेत याची जाणीवच त्यांना नसते. त्यामुळं कुठलं काम सांगायचं नाही, त्यांच्यापुढं कुठले विषय काढायचे नाहीत. जर त्यांच्या लक्षात येत नसतील 5-5 वर्ष सांगून, आणि समोरच्यांचा स्वभाव जर बदलत नसेल, तर शहाण्या माणसानं आपल्या स्वतःचा स्वभाव बदलायचा असतो. आता शेवटचे 2 महिने तुम्हाला हे करावं लागतील. समोरच्यांना बदल करण्यात आमची क्षमताच नाही, लक्षात आपल्यात योग्यताच नाही. आणि मग आता आम्ही वार्षिक परीक्षेच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलोय, आणि आता आम्ही काय म्हणायला लागलोय, शेजाऱ्यांनो टी व्ही लावू नका, हे माझी परीक्षा आहे, रस्त्यानं बेंड वाजवू नका. किती जणांना सांगणार तुम्ही? तुम्ही कानात बोळं घाला आणि तुमचा अभ्यास करत बसा ना.
शहाणा विद्यार्थी तेच करतोय. घरातल्या मुलांना, घरातल्या लोकांना सांगत बसत नाही. प्रत्येकाचं अस्तित्व आहे. तो म्हणणार मला पास व्हायचं आहे, मला नंबर काढायचा आहे. आणि ह्या सगळ्यांच्या नादाला लागून माझे परिणाम बिघडून, म्हणजे माझा आळस करून मला चालणार नाही. त्याच्यापेक्षा काय करायचं, मग कानात बूट घालायचं, कानात कापूस घालायचा आणि डोळं पुस्तकात घालायची. मग त्या विद्यार्थ्याला डॉल्बी जरी शेजारी लागली तरी त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासात काही फरक पडत नाही. पूज्य सुपारसागर महाराजांना एका ठिकाणी चातुर्मासामध्ये सगळे मान्य महाराज होते. मी का मानतोय त्याचं कारण आहे. सुपारसागर महाराज मैदान सोडून जाण्याची भूमिका ठेवत नाहीत. त्या मैदानामध्ये असं अटळ राहतात ते. मग ही देवी देवता हे ते सांगितल्यामुळं काही तिथल्या देवी देवतांच्या अनुयायींना वाईट वाटलं, राग आला, ईर्ष्या निर्माण झाली. आणि त्यांनी महाराजांचे गुंफे जिथं आहेत तिथंच आजूबाजूला नवरात्रीचा कार्यक्रम एवढा जोरात ठेवला रस्त्यावर आणि मोठमोठ्यानं स्पीकर लावले. त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या साधूंनी कोण गावाबाहेर राहायला गेलं, कोण दुसरीकडं राहायला गेलं, म्हणजे ते 9 दिवस सगळे सुपारसागर. आणि सगळ्यात जास्त त्रास होता तो सुपारसागर महाराजांना, कारण त्यांच्या खोलीला खिडकी होती आणि तिथंच आवाज ते सगळे साऊंड लागलेले होते. पण महाराज शांत बसले, कापूस आणायला लावले, कानात कापूस घालणार, तिथं राहिले. 9 दिवस तिथनं त्या खोलीतनं ते हल्लेच नाहीत. त्यांनी मला काय करतात म्हटले, आज ती हेता आवाज आला म्हणून तिथं गेलो, उद्या तिथं काहीतरी आवाज येणार, परवा दिवशी तिथं काय येणार. मैदान बदलायचं नाही म्हणले, विचार बदलायचे. आणि कानात बोळं घालून बसले. आणि तीच लोक भविष्यात त्यांचे कट्टर भक्त झाले. त्यांच्या लक्षात आलं आपण काय चुकलो. तिने क्षमा मागितली आणि ती लोक त्या सगळ्या साधूंच्या तुलत त्यांना जास्त मानायला चालू केले. तिसरा वग लोक. आपल्याला सवय लागलेली आहे, मला धरून सांगायला लागलो की सगळं माझ्या मतानुसार व्हायला पाहिजे, पण जगात ते शक्य नाही. लक्ष ठेव, नाना जीव नाना प्रकृती. म्हणून तर जिनवानीमध्ये आपल्याला एवढ्या प्रकारचे म्हणजे रस्ते अनेक सांगितले, पण जागा एकच सांगितली पोचण्याची. म्हणून आपण आपल्या जिनवानीचा विनय आपल्या निमित्तानं अविनय कोणा होऊ नये असं वाटत असेल तर आपलं कार्य आपणच करावं. याचा अर्थ तुमचे उपास चालू आहे, तुमची समाधीची साधना चालू आहे, तुम्ही तिकडे येताना इकडे येताना तुमचं शास्त्र तुम्ही घेऊन यायला पाहिजे असं आमचं मत नाही. पण जे तरुण आहेत त्या साधूंनी, म्हणजे मी काय अजून म्हातारा झालो नाही, म्हणजे मी सुद्धा हे आमचं काम आम्हीच करायला पाहिजे, तरच जिनवानीचा विनय व्यवस्थित होऊ शकतो, नाहीतर होत नाही. इन विनय एवं काल आदि के क्या लक्षण है? उत्तर, विनय श्रुत एवं श्रुतधारी जनों की भक्ति, आदर एवं उनके महात्म्य का स्तवन करना. श्रुत आणि श्रुतधारी म्हणजे ज्ञान आणि ज्ञानी या सगळ्यांची काय करायची, आराधना करायची. आता काय करतोय आपण, पुस्तक त्यांच्या हातात देतोय मुलांचे, ठीक आहे, पण ते ठेवताना हितं आणि आपल्या खोलीत परिमार्जन होते का तिथे पिंची, तिने बघतात का. पुस्तक ठेवायच्या ठिकाणी ते नेतात, ठेवतात. आम्ही कित्येकदा मुलांना दाखवलं, आपल्या बॅगेत ते पुस्तक बॅगेत ठेव, ते हे कर. ते उलटे ठेवतात पुस्तकं, त्यात भगवंतांचे फोटो असतात, गुरूंचे फोटो असतात,
ते डोकं खाली होत आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने ठेवलं जात आहे. म्हणून श्रुत म्हणजे जिनवाणी ज्ञान, आणि ज्ञानी म्हणजे ज्यांनी त्याला धारण केलेलं आहे ते ज्ञानी. ज्ञान आणि ज्ञानी ह्या दोन्हींच्या प्रती मनामध्ये भक्ती असली पाहिजे, आदर असला पाहिजे. मला संस्कृत ते वाक्य सांगता येणार नाही, चुकेल, पण त्याचा मतित अर्थ सांगतो. आचार्य सन्मती सागर महाराजांच्या मुखातून आणि श्रवण बेळगोळच्या जुन्या चारुकीर्ती स्वामीजींच्या मुखातून हे वाक्य कायम होते. ज्ञानींची विद्वानांची पूजा देव सुद्धा करतात आणि सगळीकडे त्यांची पूजा होते. ज्ञानेन सर्वत्र पूज्यते असं काहीतरी एक वाक्य आचार्य श्री पण म्हणत होते आणि स्वामीजी पण म्हणत होते. विद्वानींची पूजा, ज्ञानी लोकांच्या हातात काही जरी नसलं तरी त्यांच्या जिभेवर आणि त्यांच्या बुद्धीच्या ताकदीवर ते विश्व जिंकण्याची क्षमता ठेवत असतात. चाणक्यांना त्यांनी एवढं मोठं झालं, चतुर चाणक्य असू दे, बिरबल मानलं जातं, ह्या सगळ्यांना चतुर का मानलं जातं? त्यांच्याकडे कोणतीच शौर्य होतं? विद्वत्ता होती, ज्ञान होतं. ज्ञान एक वैष्णवी अशी कला आहे, अशी संपत्ती आहे. विद्वत्ता एक अशी संपत्ती आहे, कला एक अशी संपत्ती आहे जी चोरांच्याकडून चोरली जात नाही, राजाकडून दंडित करून घेता येत नाही, दरोडेखोरांच्याकडून दरोडा घालता येत नाही, रागाच्या भरात फाडता येत नाही, अग्नीमध्ये जाळता येत नाही, त्याला तिजोरीमधून झाकून ठेवता येत नाही, पाण्यामध्ये ती विरघळत नाही. अशी एकमेव संपत्ती आहे. वाटणे ते म्हणजे त्याची विभाजन करता येत नाही. अशी एकमेव संपत्ती आहे ती कोणती? ज्ञान आणि कला. ज्ञान आणि ती आपल्याला अंतरंग अवगत असली पाहिजे, आपण ती मनापासून केली पाहिजे. सुपार सागर महाराजजी मला कायम म्हणणार लोकांना, शो कुठं जरी गेला ना, शो स्वतः उपाशी राहणार नाही आणि ह्याच्यावर असणाऱ्यानं कोणाला तो उपाशी ठेवणार नाही. एवढा तर जिनेंद्र बाबतीत आम्हाला विश्वास आहे. मी माझा अहंकारानं सांगत नाही. दादा, बाबा, अक्का आनंदानं सगळ्यांच्यावर प्रेमानं बोलून, गोड बोलून जायची सवय असल्यामुळं काय कमी काय पडत नाही. लक्षात ठेव, ज्ञान आणि ज्ञानींच्या बद्दल आस्था असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. कशी असू देत, विद्वान आहेत, असंयमित असू दे, त्यांचं पाप पुण्य त्यांच्या संग, त्यांचं पाप पुण्य त्यांच्या संग. आपण त्यांच्याबद्दल आले की त्यांचा आदर करायचा, विनय करायचा. आम्हाला माहिती आहेत विद्वान लोक असे आहेत, पण आम्ही म्हणायचं नाही. आम्ही त्यांनी केलेली जी साधना आहे, एक लक्षात ठेवा, विद्वत्ता अशी काही पेनड्राईव्हमध्ये कॉपी करता येत नाही. ह्याच्यातनं काढली आणि त्याच्यात घातली, त्याच्यातनं काढली आणि ह्याच्यात घातलं, ती पेस्ट कॉपी करता येत नाही. विद्वत्ता ही मिळवावी लागते, प्राप्त करावी लागते. त्याच्यासाठी कष्ट आहेत, त्याच्यासाठी पुरुषार्थ आहे. कशासाठी म्हणलं? समाधीच्या ठिकाणी शास्त्राभ्यासे जिनपती. का म्हणलं? शास्त्राचा अभ्यास माझ्या आजूबाजूला व्हावा. का म्हटले? एखाद्या वेळेला अपवाद मार्ग जाऊन तुम्ही एखाद्या वेळेला साधू नसतील
शेजारी तरी समाधी होते, पण ज्ञान आणि ज्ञानी नसेल तर समाधी होत नाही, लक्षात ठेव. म्हणून साधूपेक्षा ज्ञानाला वरच्या स्थानावर का ठेवलं? म्हणून ज्ञानाबद्दल अत्यंत आदरभाव असला पाहिजे. ज्ञानी लोकांच्या बद्दल अत्यंत मनामध्ये आदरभाव असला पाहिजे, आणि ते महत्वाचं आहे. म्हणून श्रुत आणि श्रुतधारी लोकांची भक्ती करायला पाहिजे. भक्ती करायला पाहिजे म्हणजे काय? त्यांच्या अंगावर फुलं उधळली की भक्ती होते, त्यांचं पादपूजा करायला पाहिजे असं नाही. त्यांच्याबद्दल मनामध्ये आस्था असली पाहिजे, विनय असलं पाहिजे. आमचं लोकांचं कर्तव्य आहे. ज्ञानी लोक आपल्याप्रती, आता तुम्ही जे लोक आहात व्रती प्रतिमाधारी लोक, आता काकी पण प्रतिमाधारी आहेत, इथं आले, किंवा वो नोटबुक निकाली वहाँ से, नोटबुक उसको ऊपर रखिए, चर्चा उसी की चल रही है, जिनवानी की. हाँ, जब अपने जैसे व्रती लोग आते हैं ना, वो किसकों से संख्य, किसके संगे, वो गृहस्थी है या व्रती, ये नहीं, वो प्रतिमाधारी है ना. तो अपने संग में अपने स्थान पर आने वाले व्रतियों को अतिथि समझकर उनको चटाई देना, उनको बैठने के लिए स्थान बनाकर देना, आदि आदि जो व्यवस्था है, वो व्यवस्था को हम लोग करना चाहिए. वो आएंगे अपने आप बैठेंगे, अपने आप जाएंगे, वो आएंगे बैठेंगे जाएंगे, उनके पुण्य पाप के जैसा होगा. लेकिन आप लोग अभिनय के रूप में पाप कमा के लेते, पाप कमाने के लेते. जब मूलाचार में कहा है, आने वाले अन्य संघ के साधुओं के प्रति, साधुओं को उनको जाकर बुलाना चाहिए, गुरु के कमरे में लाना चाहिए, गुरु के दर्शन होने के बाद उनकी रहने की व्यवस्था कौन श्रावकों को करने के लिए कहा है? एक आगम मुझे बताइए. आगंतुक साधु का समाचार विधि और उनको आवास निवास की व्यवस्था जिस संघ में आ रहे उस संघ के अन्य लघु साधुओं को करने के लिए कहा. जब साधुओं को साधुओं की व्यवस्था करने के लिए कहा, तो आने वाले वृत्तियों की व्यवस्था कौन करेगा? हम कभी पूछते हैं क्या? हाँ, प्रतिमाधारी लोग आहार करने के लिए जब आते हैं, तो संघ के ब्रह्मचारी ब्रह्मचारियों की वो इतनी जिम्मेदारी है कि चौके में पहले उनकी व्यवस्था करेंगे आहार की, या व्यवस्थापकों को बताकर ये 5-10 लोग आ जाए प्रतिमाधारी, इनको अन्य चौके में दो लेकर जाइए. महाराज जी को बताने की परिस्थिति आती है और हम लोग नहीं करते, तो ये आपको आपके साधर्मियों के प्रति क्या आस्था है, क्या श्रद्धा है, क्या भक्ति है. और इसलिए हम जहाँ जाएंगे वहाँ पे हमारा अनादर क्यों होता है? क्योंकि आपने दूसरों का अनादर किया, तो आप बबूल का बीज बोओगे तो आम का इच्छा रखते कैसे हो? इसलिए माता जी की समाधि की सेवा आप लोग, हम लोग कर रहे, कोई उपकार नहीं कर रहे, ना धर्म के प्रति उपकार है, ना माता जियों के प्रति उपकार है. हम लोग हमारी समाधि की व्यवस्था करके ले रहे, ज्ञान के साथ करके ले रहे, सेवा के साथ करके ले रहे, कि हम आज किसी की वयावृत्ति करेंगे तो हमारी वयावृत्ति कोई ना कोई तो करेगा. और इसमें प्रदर्शन नहीं होना चाहिए, इसमें अंदर अहम भाव नहीं होना चाहिए, गर्व नहीं होना चाहिए.
या सामने वालों को दिखाना नहीं चाहिए कि हम हैं इसलिए आपका हो रहा है, कुछ नहीं। हम लोग उल्टा इन शपक राजों को हमारे लिए उपकारक मानना चाहिए कि कितना इन्होंने उपकार कर दिया। ऐसे ही हम 1 साल तक स्वाध्याय करते तो जितना ज्ञानावरण कर्म का शोपशम नहीं होता, उतना ज्ञानावरण कर्म का शोपशम शपक राजों के साथ स्वाध्याय करके उनकी स्थिरता के लिए हम जब स्वाध्याय करेंगे तो उतना शोपशम 1 महीने में होता है। इसलिए सामने वालों को उपकारक मानेंगे तो फिर विनय की भावना आती है। हम ही उपकार कर रहे ऐसे करेंगे तो अहंकार की भावना आती है। इसलिए उनकी भक्ति करना है, आदर करना है, उनके महात्म्य का स्तवन करना है। काल शुद्धी, संध्या म्हणायचं आहे, लक्षात पाहिजे, झोपत काम करायचं नाही। पर्व, दिग्दाह, उल्कापात आदि असमय में स्वाध्याय नहीं करना काल विनय है। स्वाध्यायात बसताना उत्साहपूर्वक बसणं सुद्धा तो विनय आहे। हे सांगायला लागून पुढं काय महाराज वाचा लागलेत आणि आम्हाला कुठल्या वेळी आम्हाला काय करायचं। आणि अनुत्साहपूर्वक स्वाध्यायामध्ये श्रीपाल भैया जबरदस्तीनं गुरु खावतात, गुरु चिडतात, परत आपलं मैकवर काहीतरी म्हणतील म्हणून इच्छा नसताना सुद्धा उगाच येऊन बसायचं, आळस देत, झोपत, अविनय, तो सुद्धा अविनय आहे। इथे येऊन सुद्धा ज्ञानावरण कर्माचा बंधच बांधून घ्यायला लागलोय। इच्छा नसताना बसणे, स्वाध्यायाला नाही गेलं की मग आहार घेत नाहीत, अभिषेक नाही केलं तर आहार घेत नाहीत, गणेशोषण म्हणून अभिषेकला जायचं। कुणासाठी तर आम्ही काहीतरी करतोय ना प्रेशर पोटी, आणि आता तेच आहे सगळीकडं। आमच्यात काय आणि बाहेर काय सगळं, नाही स्वाध्यायाला गेलं तर काहीतरी म्हणतात म्हणून जाणं, पण आमच्यासाठी हे सगळं चालू आहे म्हणून मला गेलं पाहिजे आणि आस्थेपूर्वक गेलं पाहिजे, श्रद्धेपूर्वक गेलं पाहिजे, उत्साहपूर्वक केलं पाहिजे। संध्या म्हणजे 2 काल, सकाळ आणि म्हणजे रात्र आणि सकाळ संपायची जी मधली वेळ असते ती, सकाळ येण्याची आणि रात्र संपण्याची, दुपार म्हणजे सकाळ संपण्याची आणि मध्यान्ह काळ येण्याची, आणि संध्याकाळ म्हणजे दुपार संपण्याची आणि रात्र येण्याची, याला संध्याकाळ म्हणतात। आपण काय म्हणतोय संध्याकाळी म्हणतोय नाही, शास्त्रात जितकं लिहिले ना त्यालाच व्यवहारात आम्ही वापरतो। हे संधी काल आहेत, जोड काल आहेत। मग एक सामान्यतः आता आपण या घड्याळाच्या आहारी गेलो आणि मग सकाळी 6चा काळ अगोदर 24 मिनिटं आणि नंतर 24 मिनिटं संध्याकाळ मानले जातात। दुपारच्या 12चा जो काळ आहे तो थोडक्यात सामायिकचे जेवढे काल आहेत त्या काळामध्ये स्वाध्याय करायचा नसतो, त्यावेळी चिंतन मनन करायचं असतं। अध्ययनाचा तो काळ नाही। रवंत करायच्या काळात जेवायचं नाही, आणि म्हणजे गैरसमज करायचा नाही शब्दाचा, जनावर सुद्धा करत नाही ते। जनावर सुद्धा जेवायच्या वेळेला जेवतं, रवंत करायच्या वेळेला रवंत करतं। बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं जनावर आणला, त्याला 1 महिनाभर सवय लावा। 11 वाजता पाणी पाजवायचं, 4 वाजता पाणी पाजवायचं, 6 वाजता पाणी, एक टायमिंगला पाणी पाजवायची सवय ठेवा। आणि परत 1 महिन्यानंतर 1 तासभर अगोदर त्याला पाणी पाजवायला ठेवा। पिते का बघा ते, पित नाही,
त्याच्या पुढं गव्हाणी 24 तास ठेवा चारा. त्याला खायची ज्यावेळी सवय आहे त्यावेळीच ती खाते. भूक लागली तरी ती खात नाही. आणि आम्हाला घोड्यासारखी कायम तोंडाला पिशवी बांधून फिरायची सवय लागली. माझी समाधी करा म्हणायचं आणि काजू बदाम सारखं पिशवीत ठेवायचं. मग कशी समाधी कशी होणार सांगा? हा, थोड्या वेदना चालू झाल्या लगे आम्ही औषधाची पिशवी दात घालणार. त्याला 1 तासभर 2 तास सहन नाही केलो. माझे नियम पाहिजेत. मी दिवसातून 2दाच खाईन, 3दाच खाईन, 2दाच पाणी पिईन, 3दाच पाणी पिईन. काहीतरी आपले नियम असले पाहिजेत. आणि ज्या वेळेला एखादा तास 2 तास जर मला माझ्या या सगळ्या गोष्टीपासून लांब राहण्याची सवय असेल तरच मी ते करू शकणार आहे. आचार्य काय म्हणतात, पहाड़ को उठाने की सोचने वालों पहिले पत्थर को हिलाने का प्रयास तो करो. मला डोंगर उचलायचं मी स्वप्न बघायला लागलोय. दगड हलवायची माझी क्षमता नाही आणि डोंगर कसं उचलणार मी? कायमचं सगळं त्याग करायची माझी भूमिका आहे. आणि मी 2-2, 4-4 तास त्याग करायची माझी भूमिका नसेल तर? म्हणून कुठल्या वेळी खावं, कोणत्या वेळी खावं एवढ्यासाठी का की साधूंच्या आहाराची वेळ 9:15 ते 9:45 ही का केली? साधू 11 वाजेपर्यंत त्यांचा जर आहार संपला तर त्यांच्या संघात असणारे ब्रह्मचारी, प्रतिमाधारी ब्रह्मचारी लोकांचा आहार 11:30च्या आत व्हायला पाहिजे. कारण ही ज्ञानी लोक आहेत, ही विद्वान आहेत. आणि सामायिकच्या काळामध्ये ह्या लोकांनी जेवायचं नसतं. तुम्ही व्रती लोकांनी सामायिकच्या काळात जेवायचं नसतं. पण आम्ही त्याच वेळेला जेवायची आमची वेळ येते. का? 11 वाजता महाराज उठणार, बरोबर आहे ना? त्यांचा आहार 12ला होणार. मग त्यांच्यासोबतच्या व्रती लोकांचा आहार 1 वाजेपर्यंत चालणार. आणि मग चौकीवाले 2 वाजता जेवणार. मग काही आमच्या मालवसारख्या शान्या बायका असतात, त्या महाराजांचा आहार झाल्याशिवाय तोंडात पाणी घालत नाहीत, काय खात नाहीत. जुनी लोक बघा काय खात नाहीत. आता त्या लोकांना जर 1-1 वाजता जर जेवायची वेळ यायला लागली, पाणी प्यायची वेळ आली, त्यांचं स्वास्थ्य राहील का? मग आम्ही आमच्या विचाराला पुष्ट करण्यासाठी किती लोकांच्या जीवनामध्ये डिस्टर्ब केलो. म्हणून आमचा नियमच आहे, दशलक्षण पुरुषण पर्व हे थोडं मी पूजा विधी विधान करतोय म्हणून. नसेल तर 9:45 वाजता आहारला उठायचंच जास्तीत जास्त, जेणेकरून सगळ्यांच्या कुणालाही कुठल्याही गोष्टी. पण एक ब्रह्मचारिणी अशा एवढ्या विद्वान आहेत की ते महाराज गेले तरी उगाच गप्पा मारत बसायचे आणि जेवल्यावर आणि परत अर्धा तास त्या चौक्यात थांबायचं की जेणेकरून त्या चौकीवाल्यांनी जेवायला मिळायलाच नको. हे सुद्धा अविनय आहे, हा सुद्धा अविनय आहे. व्रती लोकांनी कोणत्या काळात काय करावं याची लिहिलेली शास्त्र व्यवस्था आहे. म्हणून संध्याकाळामध्ये, जोड काळामध्ये स्वाध्याय करायचं नाही. पर्व काळामध्ये, पर्व म्हणजे अष्टानिक, दशलक्षण, षोडशकरण हे सिद्धांत ग्रंथांच्या बद्दल आहे. दौला, जय दौला, महाबंध हे जे ग्रंथ आहेत, हे षटखंडागम ह्या सगळ्या सूत्र मूळ ग्रंथांची जी रचना आहे त्याच्यामध्ये.
आपल्याला तर दशलक्षणमध्ये तत्वार सूत्र वाचण्याची पद्धत आहे. सिद्धांत ग्रंथांचं स्वाध्याय पर्व, अष्टानिक पर्व ह्या काळामध्ये करायचं नसतं, सुद्धा करायचं नाही. पर्वाचे दिवस आहेत. तुमचे सामान्य रत्नकंडक, सावकाचार, द्रव्यसंग्रह हे ठीक आहे, पण दौला, जय दौला, महादौला, महाबंध आदीसारखे जे महान ग्रंथ असतात त्या ग्रंथांचं वाचन अष्टमी चतुर्दशीला. कर्णानुयोगमध्ये अपेक्षाकृत कथन आहे. जीवकांड, गोमटसार जीवकांडाचं सुद्धा तो दौलातला एक भाग आहे, त्यातल्याच गाथा आहेत, सूत्र आहेत. म्हणून शक्यतो आम्ही कर्ण म्हणजे जीवकांड आणि कर्मकांड, लब्धिसार हे जे ग्रंथ आहेत, क्षपणाजार, हे आमच्या स्वाध्यायात तर आम्ही अष्टमी चतुर्दशीच्या वेळेला दिन आम्ही करत नव्हतो, पण बाकीच्या वेळेला ठीक आहे, काय अडचण नाही. त्याची चर्चा झाली त्या विषयाला घेऊन तर काही विकल्प नाही, पण सूत्र आणि गाथाचं कधी वाचन होता कामा नये. तिथं दिग्दाह, मोठा दाह काय होतं म्हणजे आग, अग्नी लागलेली असते आजूबाजूला मोठी, त्यावेळेला उल्कापात होतो, त्यावेळेला स्वाध्याय करायचं नाही. उल्कापातच्या वेळेला वास्तविक हे पडत असते चांदणी, असा लोक अर्थ लावतात, पण तो अर्थ आहेच, ते दिसलं की स्वाध्याय करायचंच नाही. पण विस्तूचा पाऊस वास्तविक घ्यायचा, उल्कापातचा अर्थ. पूर्वी असं भयंकर विस्तवाचा पाऊस पडत होता. आपल्याला काय वाटतंय ते फक्त शेवटच्या 7 दिवसात असते, पण आधीमध्ये सुद्धा अशा वेळेला होतात. आणि आत्ता वर्तमानमध्ये आपण काय करायचं, कडकडून विजा पडायला लागलेत मोठ्यानं. ती वीज पडणे म्हणजे सुद्धा उल्कापातच आहे की. तर अशा वेळेला स्वाध्याय चालू असेल तर बंद करायचं, आणि अशा वेळेला उलट ध्यान, जाप्य, नमोकार मंत्र, सर्व जीवांच्या कल्याणास्तव ती जाप्य घालायला पाहिजे, ती भक्ती करायला पाहिजे, तरच होते, नाहीतर होत नाही. असं उल्कापातचा अर्थ. आधी असमय मी गावामध्ये मंदिराच्या शेजारी आम्ही जिथं बसतोय, निवास करतोय, त्या ठिकाणी त्या गल्लीमध्ये एखाद्या जीवाचा मृत्यू झाला तर 24 तासासाठी जिनवानीचा म्हणजे सिद्धांत ग्रंथांच्या स्वाध्यायाचा त्याग केला पाहिजे. राजाचा मृत्यू झाला, काही आमच्या साधूंच्याकडे विवेक राहिला नाही हो, खरोखर जरा सुद्धा विनय राहिला नाही. ते मिथ्यादृष्टी आहेत, त्यांनी मेल्यावर आम्ही थांबायचं काय काम आहे असं म्हणून चालत नाही. शास्त्र आहे. ज्या गावात आपण आहे त्या गावचा सरपंच, मुख्य व्यक्ती, मंदिराचा मुख्य व्यक्ती, त्याचबरोबर आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री अशा लोकांचा ज्या वेळेला स्वर्गवास होतो त्यावेळी सुद्धा एक दिवस 24 तास सिद्धांत ग्रंथ, मोठ्या ग्रंथांचं अध्ययन करायचं नसतं. आगमच सांगते. पण लोक प्रत्येक गोष्टीत मिथ्यात्वाचा, आचार्यांच्या समाधीची वृत्ती आली, बातमी आली, तरी सुद्धा सिद्धांत ग्रंथाचं स्वाध्याय करायचं नसते. आम्ही 9 वेळा काय जबरदस्तीनं चला चालू नाही. भारतात
किमान आपण महाराष्ट्रात, आपण ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतात कोणत्याही आचार्यांची किंवा दीर्घकालीन साधूच्या समाधीची जर वार्ता आपल्या कानावर आली तर आपण 24 तास त्या ठिकाणी ग्रंथाचं अध्ययन, सिद्धांत ग्रंथाचं अध्ययन आपण करायचं नसतं. हा विनय आहे जिनवानीचा, त्या साधूंचा. पण या पंतवाद आणि संतवादामध्ये इतकं जग बुडलं ना. एका कसलाही असू दे साधू, समाधी चालू आहे म्हटल्यावर अरे किमान स्थितीकरणाचं तर भूमिका ठेवा. आणि शेवटभर तो साधू आयुष्यभर चुकीचं वागलाय, समाधीच्या वेळेला तर त्याचं चांगलं होऊ दे, असे भाव देवा पुढे करायला काय बिघडते सांगा की. आम्ही जाणाऱ्या लोकांना आणि सांगतोय काय तसल्या साधूंच्याकडे जाऊन फायदा आहे, काय तसले ती काय साधू आहेत, दोष लागते, अनुमोदना दिलेल्याचं दोष लागते. अरे अनुमोदना त्याच्या चुकीच्या चर्येला द्यायला नाही, त्यांनी समाधी स्वीकारल्या त्या चांगल्या गोष्टीची अनुमोदना द्यायला तिथं चाललेत. पण मनामध्ये एवढा पंत आणि संतवाद झालाय ना, नाव घ्यायला सुद्धा आम्हाला विकल्प होते. नाव घ्यायला स्थितीकरण, वात्सल्य अंगच राहिलं नाही आमच्याकडं कुणाकडं. म्हणून अशा वेळेला हे स्वाध्याय करायचं नाही. पुढं काय सांगितलं, अवग्रह जब तक आगम का यह अनुयोग अथवा यह शास्त्र पूर्ण नहीं होगा तब तक मैं अमुक वस्तु नहीं खाऊंगा इत्यादि रूप से नियम लेकर स्वाध्याय करना. जोपर्यंत या ग्रंथाचं, या शास्त्राचं पूर्ण माझं स्वाध्याय वाचन होत नाही तोपर्यंत एखादी वस्तू खाण्यापिण्यातली त्याग करणं अथवा एखाद्या गोष्टी जाप्य, भक्ती, सरस्वती स्तोत्र आदी जाप्य कोणता ना कोणता तरी एक नियम घ्यायचा असतो की त्या शास्त्राचं सानंदपूर्वक वाचन पूर्ण व्हावं म्हणून. तो त्याचा अवग्रह विनय आहे. बहुमान का अर्थ सम्मान है, अर्थात पवित्रता पूर्वक दोनों हाथ जोड़कर सादर नमस्कार पूर्वक मन को निश्चल करके ग्रंथराज को लाते ले जाते समय या विराजमान करते समय नाभि के ऊपर ही रखना, ग्रंथ दोनों हाथ से उठाना एवं शुभ मनोयोग पूर्वक पढ़ना, यह सब बहुमान विनय. ऐकलंय श्रीपाल रे? शास्त्र आणा जाऊ म्हटलं की एक हातानं उचलायचं नाही, दोन्ही हातानं विनयपूर्वक त्याला घेऊन आलं पाहिजे, विनयपूर्वक त्याला ठेवलं पाहिजे. विनय के साथ सब क्रिया होनी चाहिए. नाभि के नीचे नहीं आना चाहिए वो ग्रंथ, नाभि के ऊपर रखना चाहिए. शास्त्र रखते समय भी ऐसे रखना चाहिए. इसलिए पैरों पर रखकर शास्त्र का अध्ययन नहीं होना चाहिए. ये जो आजकल विद्वान लोगों की जो स्वाध्याय और शिविर लेने की परंपरा, और मुझे इतना विकल्प तो कुछ नहीं है, लेकिन मन में ऐसा एक एक बार होता है कि साधु को मानने वाले विद्वान और ब्रह्मचारिणियां व्रती लोग भी इसके चक्कर में पड़ गए कि आज खुर्ची पर बैठकर दुनिया के क्लासेस लेना चालू हो गए, जो आगम सम्मत कभी भी नहीं है. आज शिविरों में ये होने लगा, खुर्ची पर बैठकर सामने टेबल पर पैर नीचे छोड़ के
अध्ययन, ग्रंथों का अध्ययन कराना और करना चालू हो गया। आचार्य भगवंत कहते हैं, सब लोग सुन रहे? 14वां श्लोक है इर्यापद भक्ति का। शुद्ध्यावृत्ते कवलियते काल कुटुंब वुक्षु। अगर 3-4 दिन के आप भूखे हो और आपको किसी ने सामने पंच पकवान की थाली रखी और बोलते बोलते बोला शायद जहर है इसमें, तो आप खाएंगे? सुनने नहीं आ रहा मुझे। खाएंगे? क्यों नहीं खाएंगे? नहीं खाएंगे तो अभी 2 दिन जीने की संभावना है, लेकिन खाने के बाद 2 मिनट की गारंटी नहीं है। ऐसे सम्यक दृष्टि को कहा कि वीतराग भगवान के दर्शन नहीं हो रहे, इसका मतलब ऐसा नहीं है मुझे कहीं ना कहीं भक्ति करनी है, इसलिए रागी सरागियों के पास जाकर उसकी भक्ति करना चाहिए। इसलिए मुझे पढ़ना है, मुझे सीखना है, मुझे पढ़ना है, मुझे सीखना है, ऐसे भावुकता में आकर जो इन विद्वान और ज्ञानियों की अज्ञानी सभा में, जहाँ पे जिनवानी का कोई विनय नहीं है, जहाँ पढ़ना और पढ़ाना ही मुख्य रूप से माना जाता है, ऐसे स्थान पर हम अपनी क्लास को अटेंड कर दें। हम ऐसे लोगों के पास जाकर सीखते जो कुर्सी पर बैठकर नीचे पैर छोड़कर पैर हिलाते हुए तत्वार सूत्र जैसे महान ग्रंथों का स्वाध्याय, आचार ग्रंथों का स्वाध्याय, जिनके पास आचार कुछ व्यवस्था ही नहीं है, ऐसे लोग आचार और ऐसे लोगों के पास जाकर हम पढ़ाई करते हैं और कहते हैं ऐसा पढ़ाई हो, ऐसी पढ़ाई हो, ऐसी हो गई, इतना अच्छा पढ़ा दे। भैया, अच्छा पढ़ाने से कुछ नहीं होता, अच्छा पढ़ने से सब होता है। इसलिए ऑनलाइन क्लासेस लेने वालों, जब तक आपको चटाई पर बैठकर मांडी घालून पालती मारकर जिनवानी को अच्छे नाभि से ऊपर रखकर लेने की जब तक आपकी शारीरिक क्षमता है, तब तक आप स्वाध्याय लीजिए। चेयर पर बैठकर, कुर्सी पर बैठकर, टेबल पर ग्रंथ लगकर नीचे पैर हिलाते समय कभी भी स्वाध्याय मत लीजिए। और ऐसे स्थान पर स्वाध्याय को जाने वालों को भी अभिनय का दोष आता है। अनुमोदना किसका दोष आता है? अनुमोदना का दोष आता है, क्योंकि सामने जिनवानी को, हमारे लोगों को यही चंद्रपूर सागर महाराज की गलत धारणा है कि महाराज गुस्सा कर दे। मैं गुस्सा कभी भी नहीं करता, लेकिन जहाँ पे देव शास्त्र गुरु का अभिनय है, ऐसे स्थान पर जाना यानी उस अभिनय को अनुमोदना देना है। यानी आपके इस कार्य में हम सम्मिलित हैं और उसका पाप कोई चंद्रप्रभु सागर को नहीं लगेगा, लेकिन चंद्रप्रभु सागर को मानने वाले लोग जब ऐसे देव शास्त्र गुरु की अभिनय के स्थान पर जाते और पाप कमाते, तब मन में ऐसा आता है कि बच्चों को स्वयं के प्रतिष्ठा और सम्मान के लिए, या आज नाचने के लिए, कूदने के लिए, या सामने वालों की प्रशंसा को स्वीकार करने के लिए अभिनय के स्थान पर जाकर जब पाप कमाते, तब लगता है अपन इन लोगों को पढ़ाने में कम पड़ गए, संस्कार करने में कम पड़े। सच्चे माँ बाप बच्चों को दोष नहीं देते, स्वयं के संस्कारों की कमियों को शोधन करते।
या सांप हमें नहीं जिनवानी का। आगम जो कहता है उतना ही मैं बताता हूँ। जिनको बैठना नहीं आता, पीठ का दर्द है, कमर का दर्द है, आगम में कहीं नहीं लिखा ये लोग ऊपर बैठकर स्वाध्याय करें, पैर हिलाते हुए स्वाध्याय करें। आगम में इतना ही मालूम है, कमर का दर्द है तो भी साधु को खड़े रहकर ही आहार करना चाहिए, नीचे बैठकर नहीं करना चाहिए। इतना हमने पढ़ा है, तो हम इसके बारे में मना भी नहीं करेंगे और इसके लिए अनुमोदना के रूप में कुछ कहेंगे भी नहीं। हमें इतना ही मालूम है साधु जिनवानी को इस तरह से पढ़ना दोषयुक्त है। अब आगम में जो बात कही नहीं है उसके लिए काल का प्रभाव को हम समझकर नहीं बता सकते। कम दोष लगेगा लेकिन निर्दोष नहीं होगा, इतना तो जरूर है। इसलिए हम अपनी सभा में 99% कभी कुर्सियां ही नहीं रखते, और जो कुर्सी पर बैठते हैं उनको हम बोलते हैं कि वास्तविक आपकी कमर और घुटने का दर्द है, आपको नीचे बैठना नहीं आता तो बैठेंगे तो भी उसका प्रायश्चित लेकर बैठेंगे। और फिर जो अच्छे लोग हैं वो अगर कुर्सी पर बैठेंगे तो उनके लिए कोई प्रायश्चित ही नहीं है। नहीं, हमें किसी की पर्सनल बात को नाही लेना है, लेकिन वाटू दे। आता त्यांना कळलं असलं तर कळलं असेल, नसलं तर नसेल, पण आपण सामुदायिक मध्ये सांगायचं नाही। एक व्यक्ती ही नाही, एक व्यक्ती, मी 2 वर्षे काय सांगतोय, चांगल्या बाबतीत नाव घ्यायचं, दोषाच्या वेळेला नाव घ्यायचं नाही। एक व्यक्तीच्या वेळेला असं असतं, कारण याचं कारण एक आहे, आपल्याला अभिनय करायचे नाहीत हे आपले भाव आहेत। म्हणून जिनवानी ज्ञानी व्रती लोकांनी या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे। बहुमान बहुमान का अर्थ सम्मान है। वरचं राहिले काय झाले काय, त्याची चर्चा चालू आहे वाटतं। हात जोडून अत्यंत विनयपूर्वक ह्या सगळ्याचं काय करायला पाहिजे आपण, आणि काय लिहिले बघा, तुम्हाला सगळ्यांना वाटतंय महाराजजी बोलतात, मी जिनवानी सोडून कधीही बोलत मनोयोग, शुभ मनोयोग पूर्वक, जी वाचत असताना स्वाध्याय करत असताना मनाचा योग शुभ असला पाहिजे, तरच ज्ञानावरण कर्माचा क्षोभ होतो, अन्यथा ज्ञानावरण कर्माचा उलटा बंद होतो। अनिन्नव गुरु या ग्रंथ का नाम नहीं छिपाना, जिनके पास, ज्यांच्यापाशी आम्ही दीक्षा घेतलो, ज्यांच्याकडून आम्ही ज्ञानाचं अध्ययन करून घेतलो, त्यांचा कधीही नाव लपवायचं नाही, नाव सोडायचं नाही, नाव घेण्यापासून दूर जायचं नाही। आगम सांगते। आणि अनिन्नव, निन्नव दोषाचं फळ काय आहे, तर निन्नव दोषाचं फळ आहे मती भ्रष्ट होणे। जी ज्यांच्याकडून आम्ही दीक्षा घेतलो, ज्यांच्याकडून आम्ही ज्ञान घेतलो, शिकलो, अशा लोकांच्याकडून, अशा लोकांचं नाव लपवणे, झाकणे चा अर्थ आहे मती भ्रष्ट होणे, समाधी न होणे, समाधीच्या कालामध्ये
ज्ञानाचं विस्मरण होणे आदी या सगळ्या गोष्टी ज्ञान आणि शिक्षा देणाऱ्या गुरूंचं. म्हणून मी परवा त्यांना सांगितलं, हमने माताजी को बताया कि मेरे जयकारा के पहले अर्जव सागर जी का जयकारा दिया करो आप, क्योंकि आपके शिक्षा गुरु है वो. आपको यहाँ तक आने के लिए 99% उन्होंने काम किया है, 1-2% हमारा काम है. 50वें गांव में पेड़ टूट गया, इसका मतलब पहले 49 घाव जो उन्होंने पेड़ को लगाए वो व्यर्थ नहीं है. उन्होंने वहाँ तक किया, इसलिए हमारा एक घाव उसको तोड़ दिया. इसका मतलब मेरे तोड़ने से पेड़ टूटा है, ये अहंकार है. मैं दीक्षा दिया हूँ, ये अहंकार है. लेकिन आपको दीक्षा के योग्य उन्होंने बनाया, तो उनका जयकारा देना बहुत जरूरी है. आज दीक्षा दिलेल्या साधूंचं नाव घ्यायला आणि नाव लिहायला लोकांना, शिष्यांना अहंकार यायला लागला आहे. मग शिकवलेल्यांच्याबद्दल तर विषयच नाही. श्रीपाल भैया हे माझ्या ज्ञानाचं राज आहे की माझ्यावर उपकार 20 वर्षापूर्वी जरी कोण केलं असतील तरी मी प्रसंग आला की त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या उपकाराला मी बोलतो आणि त्यांच्या उपकाराचं मी कौतुक करतो, सन्मान ठेवतो. मग ते श्रावक असू देत, श्राविका असू देत, तो आज भले मिथ्यात्व अवस्थेत जरी असला तर त्याच्या उपकाराबद्दल मी बोलायला कधीही भेट नाही, कारण इथंपर्यंत येण्यासाठी त्यांचे फार मोठे उपकार आहेत. म्हणून मी काल परवाच चिंतन केलं. चंद्रकीर्ती सागर महाराजांना बोललोय का नाही बोललोय माझ्या लक्षात नाही, पण माझ्या चिंतनात आलं. मी बोललो दोघा तिघांच्या पुढं की चंद्रकीर्ती सागर महाराजांनी माझ्या अगोदर समय सागरांचा जयकारा द्यायला पाहिजे. भले मी दीक्षा गुरु आहे, पण माझ्या जन्माच्या अगोदर त्यांनी दीक्षा घेतलीत आणि आचार्यपद जरी माझ्यापेक्षा नंतर झालं असलं तर दीक्षेने ते माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. आणि त्यांच्या संघात आपण आपल्या आचार्यशींची त्यांना अनुयायी मानतोय. आमच्या आचार्यशींची ते पट्टाचार्य आहेत. जर तुम्हाला घ्यायची असेल तर माझ्या अगोदर त्यांचा जयकारा घेतला पाहिजे. घेऊ नये हे माझ्या मनात भावच नाहीत, पण घ्यायचंच असेल तर माझ्या अगोदर घ्यायला पाहिजे. कारण ते गोष्ट फार एवढं हे काय नाव गाव काय नाही लक्षात ठेव. आम्ही नुसता लोकांना सांगायसाठी म्हणतोय ड्रेस और ॲड्रेस छोड दिया उसको दिगंबर के दे, असं नुसतं शिकवतोय. पण नावातच इतके अडकलोय की माझ्या अगोदर का घेतलं, माझ्या नंतर का घेतलं नाही, हे का केलं, ते का केलं, ह्याच्यात इतकं साधू लोक अडकून पडलेत ना, वास्तविकतेला स्वीकारायलाच तयार नाहीत. कधीही लपवायचं नाही, लक्षात ठेव. काही नाही. एखाद्या आमच्या विचाराच्या विरुद्ध स्थानावर शिकलेला एखादा श्रावक आणि शिकलेला ब्रह्मचारी आमच्या ठिकाणी आला आणि आमचे विचार त्याला पटले आणि आमच्या ठिकाणी तो दीक्षा घेतला, परंतु पूर्व उपकार त्याची जर जाणीव त्याला असेल तर आमच्या विरोधात चंद्रपूर सागर महाराजांचा तिरस्कार करणाऱ्या साधूचा सुद्धा त्या शिष्यानं जर जयकारा घातला तरी चंद्रपूर सागर महाराजांच्या चेहऱ्यावर आनंदच असला पाहिजे. कारण त्या साधूला साधू बनवण्यासाठी त्याचे उपकार आहेत, म्हणून तो उपकाराची परतफेड त्याच्या जयकारानं करायला लागला. अहंभाव असता का म्हणे त्याचं माझं पटत नाही, त्या महाराजांचं मला चालत नाही, त्यांचा तुम्ही जयकारा घालायचं नाही. कशासाठी?
त्यांनी शिक्षा दिलीत, त्याला दीक्षा जरी दिली नसली तरी शिकवलेत त्यांना त्यांनी. आणि आज आमच्याकडे शिकवणाऱ्यांच्याकडे हे अहंकार असेल, आमचं जर मन स्वच्छ नसेल तर आम्ही आमच्या शिष्यांना धर्म काय शिकवणार आहे? न शिकवता चालणार. माझा जयकारा घालत नाहीत, माझं नाव घेत नाहीत, अशा साधूंचा एक डिजिटल बोर्ड, काय बॅनर, त्याला कटआउट आपल्या पंचकल्याण पूजेत आला. त्यांच्या एकाही कार्यक्रमात माझा फोटो नसतोय, माझं नाव नसतंय, पण त्यांचा बॅनर माझ्या ठिकाणी आला, कटआउट. का की पोरांनी तसंच ठेवला तो कटआउट. मी तिथे गेल्यावर म्हणलं, अरे हे कटआउट कोणाचं आहे? असं मग असं का ठेवलं आहे? मग काय करू? मी एकट्या मुलग्यानं म्हटलं लावू. म्हटलं अरे आणला लावायसाठीच आणलाय तर मग झाकून का ठेवा लागलाय? लावा. मला आमच्यातली लोक म्हणली, महाराजजी ते तुमचं नाव घेत नाहीत, तुमचं फोटो लावत नाहीत, आणि तुम्ही त्यांचं का? त्यांनी करत नाहीत म्हणून मी करायचं नाही, हे कुठल्या शास्त्रात आहे? त्यांचा आणि माझा तो वैयक्तिक संबंध आहे. पण इथे येणारे 4 लोक त्यांचे पण अनुयायी आहेत. त्यांना असं वाटतं कामा नये की आमच्या गुरूंचा कटआउट असं कोपऱ्यामध्ये अभिनयपूर्वक ठेवलेला आहे. त्यांच्या मनात इथं आल्यावर पाप आलं तर त्याला पण आपणच दोष आहे. एक तर तुम्ही आणायचंच नव्हता, एक तर तुम्ही आणायचंच नाही, आणि आणलाय तर त्याचा अभिनय करायचा. आणि तेवढंच सन्मती सागर महाराजांच्याकडं त्यांनी भरपूर दिलं, पण आमची जोडी फाटकी होती, पण तेवढंच आमच्या जोडीत बसलं, आणि त्याचंच फळ आज आमचं अगदी व्यवस्थित चालू आहे. म्हणून अनिन्नव कधीही आपल्या दीक्षागुरू शिष्यागुरू, तुम्हाला नाही पटलं ना, राहू दे. सर्व दोषांनी रहित जर सगळेच गुरु असते तर ते मोक्षाला गेले असते. शांतीसागर महाराजांनी सुद्धा आपल्या गुरु एक रूपे स्वीकारतात म्हणून त्यांना सोडले, पण गुरूंचा अविनय आणि अपमान त्यांनी कधी केला नाही. त्यांनी गुरूंचं नाव घ्यायचं. त्या काळात काही फोटोची व्यवस्था नव्हती, डिजिटलची व्यवस्था नव्हती, म्हणून मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण त्यांनी आपलं नाव लिहिताना त्यांचा शिष्य म्हणूनच त्यावेळच्या पत्रिकेतनी, त्यावेळच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या गुरूंचं नाव कधी लिहायचं सोडलं नाही. म्हणून ते महान शांतीसागर झाले. आम्ही मुळाला सोडून आमचं झाड मोठं करायला बघायला लागलो. आम्ही फाउंडेशन मजबूत न करता आमची बिल्डिंग मोठी बांधायला लागलोय. कधी एक दिवस पत्त्याच्या पानागत ती कोसळेल याची गॅरंटी नाही. आणि तशा ठिकाणी आम्ही जर अनुमोदना देत असेल, तुम्ही करताय ते बरोबर आहे, तुम्ही करताय ते बरोबर आहे, तर समेत त्याला पाप कर्माचा बंद फार मोठा होतो. आणि असा कोणताही बाप असत नाही जो आपल्या मुलांना, असा कोणताही गुरु असत नाही जो आपल्या शिष्यांना पापाचा बंद होत असताना बघून आनंदानं स्वीकारेल. पण ते समजावून घ्यायला ते मुलाचं काळीज असावं लागतं. बापाचे कष्ट समजावून घ्यायला पुत्र व्हावं लागतं, आणि गुरूंच्या वेदना समजावून घ्यायला शिष्य व्हायला लागतं. ज्यांच्याकडे शिष्यत्वच नाही त्यांचा आदर्श आम्ही घेतल्यावर आमच्यात शिष्याचे गुण कसे येणार? म्हणून अनिन्नव गुण फार मोठा आहे. आज आमच्या दीदींना वाटतंय की मी त्यांची चेष्टा करतोय. मी चेष्टा निंदा गुरूंच्या विषयाला घेऊन कधीच करत नाही. मी ओळख करून देताना सांगताना मी म्हणतोय कुलरत्नभूषण महाराजांचे शिष्य पण माझ्यापाशी राहतात.
त्यांना वाटते आम्ही त्यांची चेष्टा करतोय, निंदा करतोय. मी कधीच करू शकत नाही. मी जे शिकवतोय त्याच्यात तर चुकीचं कधी वागायचा प्रयत्न करत नाही. एकच चूक माझ्याकडं होते, त्याचं खंत माझ्या हृदयात कायम आहे. पण त्या माझ्या एवढ्या निदत्त निखाचित कर्माचा उदय आहे, ते माझी इच्छा नसताना सुद्धा मी बदल करणं. पण मी कुणाची निंदा करत नाही. त्यांना शिकवलं, त्यांना धर्मात आणलं. ते कुलरत्नभूषण महाराजांनी आणलं. त्या दोन्ही दिदींना होत्या नाहीत, त्यांच्या गावात ते महाराज असताना त्यांना धर्मात यावं, बस्तीला जावं, पूजा करावी, सम्यक्त घ्यावं, अभक्ष्य वस्तूंचा त्याग करावा, ह्या सगळ्या गोष्टींच्या भावना त्यांच्या हृदयात त्यांच्यामुळं आल्या. आणि मग चातुर्मासला आम्ही आचार्यजींच्या सोबत आईलक असताना गेलो. मग ते आमच्यापाशी स्वाध्यायाला तीन बसल्यानंतर त्यांना म्हणजे व्रत किंवा हे मोक्षमार्ग. पण पहिला त्यांच्या धर्माची सुरुवात कुठं झाली आम्ही कधी मी विसरणार नाही आणि त्यांनाही विसरून देणार नाही आम्ही. आणि गुरूंचं नाव घेऊन कधी चेष्टा करण्याचं गुरुस्थान आहे कधी. हा अनिन्नव गुण आहे. अनिन्नव गुरूंचं नाव, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, आपल्याला उपकारकांचं उपकार न विसरणं, विसरणं हा निन्नव दोष आहे. म्हणून आम्ही सांगतोय बाळांनो की आपले वडील अपंग असताना सुद्धा आपल्यासाठी एवढं कष्ट करतात, त्या वडिलांचा अपमान कधी करायचा नाही. आपल्या आई कितली परिस्थितीत आल्या तर त्या आईचा अपमान करणे, उलट आपली कामं आपण करावी आणि त्यांची कामं आपण करावी. आपलीच कामं जर त्यांना करायला लागत असेल, राहायला घर तुम्हाला पाहिजे आणि झाडायचं आई वडिलांनी, मग आपल्या तरुणपणाचा उपयोग काय. मग आम्ही एकदा दोनदा आई वडिलांच्या बद्दल आदर शिकवतोय आणि त्याच्यानंतर पण आई वडिलांचा अनादर होत असेल तर तुम्ही माझा जयकारा घालताय म्हणून मी स्वीकारू शकत नाही. कारण जे आई वडिलांचा अभिनय करतात त्या लोकांना मी जवळ करून आई वडिलांच्यावर प्रवचन सांगण्याचा माझा अधिकारच नाही. जे गुरूंचा अभिनय करतात त्यांचा आदर करणाऱ्यांना मी जवळ करून मी गुरूंचा आदर करण्याबाबतीत मी कुणाला शिकवू शकत नाही. कारण वडिलांना जाणण्यासाठी पुत्र व्हावं लागतं आणि गुरूंना जाणण्यासाठी शिष्य व्हावं लागतं. आणि दोन्ही गुण जर आपल्यात नसतील तर आपण गुरूंच्याकडं अपेक्षाच का ठेवायची की गुरूंनी माझा सन्मान करावा, गुरूंनी आमच्यावर बोलावं, गुरूंनी आमचा आदर करावा. कशासाठी? कारण चुकीच्या गोष्टीला अनुमोदना गुरूंनी देऊन त्यांना पण पाप लागते ते. म्हणून अनिन्नव गुरु का या ग्रंथ का नाम. म्हणून मी सारखं आता या 2-3 वर्षात मी सांगायला लागलो, असले कवर शास्त्राला घालायचे नाहीत, असले कवर शास्त्रांना घालायचे नाहीत, ट्रान्सफर कवर घालायची की जेणेकरून त्या ग्रंथाचं नाव. तुम्ही काय म्हणताय मग, आम्ही ग्रंथाचं नाव तिथं लावलोय की वर चिटकवलंय. पण कोणतेही गुरु असू, कोणी असू देत, प्रकाशन करणाऱ्यांनी जे कवर छापलेलं असतं, आता हे कवर आहे मरणखंडिकाचा पुस्तकाचं. याच्यावर एक साधूची समाधी चालू आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे साधू मार्गदर्शन करले, ती चित्र आहे. हा न बोलता उपदेश देणारा कवर आहे. ह्याला जर आम्ही झाका लागलो तर त्याचा जो उद्देश असणाऱ्या लोकांचा आहे ना, ह्याच्यावर नाव आहे, टीका कोण लिहिलं, संपादन कोण केलं, कोण प्रकाशन केलं, तर या सगळ्यांचं नाव लपवण्याचा दोष लागतो. म्हणून ट्रान्सफर कागद असते ना, तेच कवरमध्ये घालायचं असते. असले कवर घालून, कारण इथे लिहिले बघा, मी काय माझ्या मनात सांगा नाही, ग्रंथ काना. आणि मग काय करायचं, एकेकांना इतकी सवय लागलेली आहे ना, हे सगळं वाचायचं आणि सांगताना मला असं वाटलं
मला असं वाटलं. अरे तुला वाटलं कुणामुळं? हे ग्रंथ वाचल्यावरच वाटलं ना. त्यामुळं एक तर मरणखंडिका वाचताना, आणि तुम्हाला समजा माझा एक दोष आहे, मला लक्षातच राहत नाही शास्त्राची नावं, गुरूंची नावं. त्यावेळी किमान आम्ही एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं, आचार्य महाराज असं म्हणतात, एवढं तर म्हणा. कुठलाही ग्रंथ मी माझ्या बुद्धीनं लिहिण्या एवढा हुशार नाही. माझ्यात जी बुद्धी आली ती पूर्व आचार्यांच्या ग्रंथाला वाचल्यावर आली. म्हणून पूर्व आचार्यांचे ग्रंथ प्रकाशित करावेत. आपलं नवीन एक कुठलं तर ग्रंथ आणि परत स्वतःच्या नावावर छापायचं नाही. त्याच्यामध्ये दोष काय लागण्याची शक्यता असते. तिथं आपलं नाव लावलं की पूर्व आचार्यांचं. किमान तुम्ही संकलन म्हणून लिहा, ग्रंथकर्ता म्हणून लिहून चालणार नाही. संकलन. मी एक जे माझं नवीन वाक्य तयार केलो, ते नवीन वाक्य सुद्धा मी पूर्वी कुठल्या तर आचार्यांचं वाचलेलंच आहे ना. म्हणून विषय नाही तरी पण सांगतो एक मिनिटात. आता विषय आलाय म्हणून. अधिगमज आणि निसर्गज सम्यक दर्शनाचे दोन भेद आहेत. निसर्गज सम्यक दर्शन काय? कुणाच्याही उपदेशाशिवाय जे सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्याला निसर्गज. आणि कुणाच्या तर उपदेशानं आणि परद्रव्याच्या सहाय्यानं जे सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्याला काय म्हणतात? अधिगमज. पण निसर्गज जे सम्यक दर्शन आहे ते पूर्व संस्काराशिवाय होऊ शकत नाही. वर्तमानमध्ये कुणाचाही उपदेश नाही, परंतु तुमच्या आत्म्यावर पूर्वी कधी ना कधीतरी कुणाचे ना कुणाचे तरी सम्यक दर्शनाचे संस्कार झालेले असतात आणि तेच संस्कार जागे होतात आणि इथं सम्यक दर्शन होतं. म्हणून अपेक्षेनं, वर्तमानच्या अपेक्षेनं जरी ते सम्यक दर्शन निसर्गज असलं तर कधी ना कधीतरी कुणाच्या ना कुणाचं ते संस्कार झालेले असतात. म्हणून भूत नैगमनयाच्या अपेक्षेनं ते अधिगमज म्हणजे परद्रव्याच्या आधाराचं सम्यक दर्शन आहे. त्याला एकांतानं निसर्गज सम्यक दर्शन म्हणता येत नाही. सगळी लोक म्हणतात बाप कमाई नाही, आप कमाई आहे. आप कमाई म्हणजे आत्ता मी मिळवतोय, अरे पण ते मिळवायला तुझं शेत कुणाचं होतं? मिळवलास ते शेत कुणाचं आहे? मी नोकरी करतोय म्हणून दान देतोय. अरे तू नोकरी करण्याची तुझ्यात योग्यता कुणामुळे आली? तुला शिकवलं कोण? त्या शिकवण्यासाठी पैसे दिलं कोण? आईबापांनी नव्ह. म्हणजे 90% तुझा जरी असला तर 10% का होईना वाटा त्यांच्या समर्थनाचा, त्यांच्या योगदानाचा आहे. म्हणून एकांतानं कुठलीही संपत्ती आप कमाई असत नाही, त्याच्यामध्ये बाप कमाईचा अंश असतो. तसं कोणतंही सम्यक दर्शन पूर्णतः निसर्गज असत नाही. त्याला अधिगमज पूर्वसंस्कार आणि पूर्ण उपकाराची संबंध तिथं लावलेला असतो. लक्षात. असं स्वाध्याय केल्यानंतर माझ्या चिंतनात आलं, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.